हे सगळं खरं आहे ना? बोल. तुझ्या मोठ्या मुलाच्या जीवाला धोका आहे आणि हे सगळं तुझ्या जवळच कोणीतरी करत. बोल. मी जे बोलतोय त्यातला एक एक शब्द खरा आहे. बाबा 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 तुम्ही अंतर्यामी आहात बाबा. आई बघ. तू काय करतेस? उठ उठ. बाबा बाबा या सगळ्या प्रॉब्लेमचा काय उपाय असेल तर सांगा ना प्लीज प्लीज. उपाय 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 सांगणार. उपाय सांगण्यासाठीच मी इथे आलोय. या घरातल्या कुटुंब प्रमुख व्यक्तीला एका वाईट शक्तीने पछाडलंय. आपल्याला त्या वाईट शक्तीला घराबाहेर काढायचंय. कोण आहे या घरातली कुटुंब प्रमुख व्यक्ती? कोण आहे? तू नाही मी नाही. अहो, समोरच आहे ना. समोर? समोर म्हणजे मागे ताई आहे ना. ताई बाहेर काढणार. तुझा ती वाईट शक्ती उतरवणार. एक लावून देईन ना. खाली उतर. उतर. काय कसली वाईट शक्ती काढणार आहेस? नेमकं काय करणार आहेस कळू दे मला. मी 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 तेच करणार जे तू आतापर्यंत या घरातल्या सोबत करत आलीस. रिंगपट स्वाहा. एका मिनिटात तुझं रिंगपट स्वाहा काढते. थांब. पोलिसांनाच फोन करते. राजवीरलाच फोन करून सांगते गॅरी कुठल्या पावड लोकांना घेऊन आलं ते. हेच 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 ते यंत्र आहे. हे यंत्र काढून घ्या. या यंत्राने सगळे दुष्ट संदेश पुढे पाठवले होते. काढून घ्या ते यंत्र. बाबा बाबा तुम्ही काय बोलता आपल्याला काहीच कळत नाही. बाउन्सर जात आहे सगळं. ए मूर्ख मुला, ते यंत्र काढून घे. नाही तर विनाश होईल. या सगळ्याचा विनाश होईल. या घराचा विनाश होईल. तुझ्या मम्माचा विनाश होईल. काढून घे. ताई तू अगं काय करतेस तू? मला राजवीरला कळवू तर दे. अगं ताई पण ते म्हणतात ना घराचा विनाश होईल. ताई तुला काहीतरी होईल आणि ताई ताई तुला तर काही झालेलं मला नाही चालणार. ताई अगं तू मूर्ख आहेस का? होणार विनाश. वाईट शक्ती त्याला कोणीच घेऊन जा. त्या बोलत नाहीये, त्यांच्यातली वाईट शक्ती बोलतीये. त्यांना घेऊन जा. आपल्याला वाईट शक्तीला घराबाहेर काढायचंय. घेऊन जा घेऊन जा घेऊन जा वाईट शक्ती. वाईट शक्ती घेऊन जा, नाही तर विनाश होईल तुझ्या ताईचा. घेऊन जा घेऊन जा घेऊन जा वाईट शक्ती. मम्मा चल मम्मा चल चल चल. मम्मा ती वाईट शक्ती ती वाईट शक्ती आहे. ती मम्मा नाही. मम्मा चल मम्मा चल चल. अरे त्याचं काय ऐकतं माझं ऐक. नाही नाही नाही, चल 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 मम्मा. आपण मम्माला परत आणणार. चल मम्मा. चल. काय अगं यामिनी मॅम, तुम्ही जर नीट वागले असतात ना तर हे सगळं करावंच लागलं नसतं मला. पण आता माझा नाईलाज आहे. अचानक अशा सुट्टी घेऊन का गेल्या असतील मिस मयुरी? त्यांच्या घरी तर काही प्रॉब्लेम झाला नसेल. फोन करून विचार.
सोडा मला, सोडा. बिटूभाऊ घट्ट पकड. आपल्याला या वाईट शक्तीपासून मम्माला वाचवायचं आहे. घट्ट पकडून ठेवले मी हिला. हातात तो बाबा येईल धुरी घेऊन. अरे तुम्ही दोघं डोक्यावर पडलात का मूर्ख मुलांनो? सोडा मला. त्या बाबाला दाखवतेच आता वाईट शक्ती काय असते ते. नाही त्याचेच दात काढून त्याच्या घशात कोंबले ना तर नावाची यामिनी नाही. अरे सोडा ना मला मुलांना, सोडा. अरे अरे ताई कुठे गेली? अरे ताई नाही, ती वाईट शक्ती घेऊन गेली. तिला चल. ए, वाईट शक्तीला पकड. बिटूभाऊ पकड. राजवीर सर, हॅलो हॅलो सर. हॅलो मिस मयुरी, काय झालं? तब्येत बरी नाहीये का तुमची? नाही सर, बरी आहे तब्येत. ते धूळ 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 उडाली पटकन. खोकला येतोय, बाकी काही नाही. मिस मयुरी, हे पहा मला कसं सांगावं ते कळत नाहीये तुम्हाला, पण आता सांगावं तर लागेलच. कुठे आहे तो बाबा? सर मी नंतर फोन करते. बाय बाय. ऐका तर मिस मयुरी, ए खोटारड्या ढोंगी दीड दमडीच्या बाबा. दिन बसवा. हा लांब जा, लांब जा. शरीर सोडून लांब जा. सगळ्यावर एकच उपाय, सुनामी बाबा. लांब जा, लांब जा, लांब जा. राजवीर सर आहेत का? काय करू? कसं सांगू मम्माला मिस मयुरींबद्दल? राजवीर सर, मिस गौरी तुम्ही? मिस गौरी तुम्ही इथे काय करताय? आणि बाबांची तब्येत कशी आहे? बाबांची तब्येत मस्त आहे, कारण तुम्ही उदबत्त्यांचा एवढा मोठा लॉट घेतलाय ना. खूप खुश आहेत ते. थँक्यू सर, तुमचे खूप खूप आभार. मिस गौरी, मी असं इतक्या वेळा थँक्यू म्हणणार असाल तर तो सगळा लॉट परत करेल. नाही 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 नाही, असं काही नका करू. बाय द वे, हे घ्या, हे काय? उघडून बघा ना. कॉंग्रॅच्युलेशन्स. वाव, बाप्पाची मूर्ती तर खूप सुंदर आहे, पण कशासाठी? असं काय करताय सर? तुमचं लग्न ठरलंय ना? मिस गौरी, तुम्हाला मिस मयुरीने सांगितलं ना? अहो, लहानपणापासूनची मैत्रीण आहे माझी, मला सांगणारच ना ती. काय झालं? परत भांडलाय का तुम्ही? नाही नाही, तसं काही नाही. राजवीर सर, हातात बाप्पाची मूर्ती असताना खोटं बोलायचं नसतं. सांगा काय झालंय? मिस गौरी, ऍक्च्युली मिस मयुरींचं बोलणं ऐकून मम्माला लिटरली पॅनिक अटॅक येत आहे. डॉक्टरांनी तर सांगितलं मिस मयुरींचं नावही काढू नका मम्मा समोर. आता अशात मी हे सगळं मिस मयुरींना कसं सांगू? त्यांना कसं नेऊ मम्माकडे? आमच्या प्रेमाचं काय होणार आहे काही कळतच नाहीये. पण तरी पण मिस मयुरींना यातलं काही सांगू नका, म्हणजे वाईट वाटेल त्यांना. नाही नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी तिला काही सांगणार नाही. हा, आणि द्या ते इकडे. आणि आता मी सांगते ना तसं करा. तुमचे दोन्ही हात पुढे घ्या. अहो घ्या.
आता ह्या हातावर तुमचं प्रेम होणार आहे आणि ह्या हातावर तुमचं प्रेम होणार नाही. ओके, आता डोळे बंद करा. सर, विश्वास ठेवा माझ्यावर. डोळे बंद करा. आणि आता एक मोठा श्वास घ्या. सोडा. आता मला सांगा, तुम्हाला कुठला हात जास्त जड वाटतोय? अहो सर, साहजिक आहे ना. नाही म्हणजे मॅजिक वगैरे काही नाहीये ह्यात. सर, आपल्याला जी गोष्ट व्हावी असं वाटत असतं ना, त्याच बाजूचा हात जड असतो. इतकं सोपं आहे ते. आणि मग अशा वेळेला आपलं मन जे म्हणतंय ना, आपण तेच करायला पाहिजे. आणि तुम्ही नका काळजी करू. जे काही होतंय ना, ते चांगल्यासाठीच होतंय. तुमच्या मम्माला जो काही त्रास होतोय त्यातनं पण काहीतरी चांगलंच घडेल हवं. बरं चला, मी निघते आता. आणि भाऊसाहेब कुठे दिसला नाही? तो आज लवकर घरी येईल. अच्छा, बर. म्हणजे त्याला घरीच भेटावं लागेल. घरीच जा. गौरी, एक मिनिट. मिस गौरी म्हणजे तुम्हालाही माहिती आहे? ओके, मला माहिती आहे हे. तुम्ही प्लीज मिस मयुरींना कळू देऊ नका, नाहीतर त्यांना असं इथे ऑकवर्ड वाटेल. हो, मी तिला काहीही सांगणार नाही. पण त्या बदल्यात मला काय मिळेल? तुम्हाला हवं ते घ्या. खरं? ऑफकोर्स. सर, मला काही नकोय. तुम्ही हे घ्या. फक्त मला बेस्ट लक द्या की मी ज्या कॉलेजमध्ये काम करतेय तिथे माझं ऍडमिशन पण होईल. म्हणजे तुम्ही नोकरी करताय? हो, विद्यावंत कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये मी कुक म्हणून जॉईन झालीये. ओ, विद्यावंत कॉलेज. प्रोफेसर अभिमन्यू राज शिर्के चांगलेच ओळखीचे आहेत माझ्या. हो, आणि खूप स्ट्रिक्ट पण आहेत. ग्रेट. ऑल द बेस्ट. थँक्यू. आता निघते. नाही, आता आलाच आहात तर चहा किंवा कॉफी तरी घेऊन जा. नको नको नको, खूप उशीर झालाय. अभिमन्यू सरांनी जर गेट बंद केलं ना तर उगाच माझा खाडा होईल. त्याच्यापेक्षा मी निघते. ओके, परत भेटूयात. बाय बाय. काय करताय मिस मधुमालती? सर, कोणतं जास्त जड आहे ते बघत होते. हे जड आहे. थँक्यू. काली कलकत्ते वाली, मेरा वचन न जाए खाली. मला त्रास होतोय. जय काली कलकत्ते वाली, मेरा वचन न जाए खाली. मला दुधाची ॲलर्जी. गली वाली, गली वाली, गली वाली. हिम्मत स्वाहा, हिम्मत स्वाहा. या फसडलेल्या बाईला घेऊन जा. वाईट शक्तीला घेऊन जा. वाईट शक्ती आहे. या पछाडलेल्या बाईला घेऊन जा. आता याचा बंदोबस्त बाबासून आम्हीच करू शकतो. घेऊन जा. घेऊन जा. वाईट आत्मा घेऊन जा. राजवीर सर, मला खरंच माफ करा. खरं तर यामिनी मॅमना मुद्दामून त्रास द्यायचा नाहीये मला, पण माझा नाईलाज आहे. हा, पण त्यांना जास्त त्रास होणार नाही याची काळजी मी नक्की घेईन. बाबा रेडी ना?
रिंबट स्वाहा. मिस गौरींनी काय कमाल गोष्ट सांगितली आज. परत एकदा करून बघायला हवं. रिंबट स्वाहा, रिंबट स्वाहा, रिंबट स्वाहा, रिंबट स्वाहा. घाबरू नका, हा त्रास त्यांना होत नाहीये. अरे मिठू भाऊ, ममा खोकते म्हणजे ममाच्या आतमध्ये जी वाईट शक्ती आहे ती खोकते, ममा नाही. है ना बाबा, बरोबर ना? बरोबर बोलतोस बच्चा. एकदा ही वाईट शक्ती निघून गेली की एकदम ठणठणीत बऱ्या होतील. काय रे मिठू सोन्यानो, ऐका माझं ऐका. आणि शेंड्या लावतो तुम्हाला घराबाहेर काढायला. ऐका माझं बिलकुल. वाईट शक्ती बाहेर काढल्याशिवाय मी आता कुठेच जाणार नाही. ममा तू ममा ना, तू वाईट शक्ती आहे. अरे 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 मूर्खा मूर्खा, तू डोक्यावर पडलायस का? हा जरा विचार कर ना. कोण आहे ही ब्युटी? त्या मयुरीची मैत्रीण. तिच्यावर विश्वास ठेवून तुझ्या 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 भावाला इकडे घेऊन आलास. बाहेर काढ त्याला, बाहेर काढ, बाहेर काढ, बाहेर काढ. मिस ब्युटी, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. ममा जे काय बोलते ते ममा नाही बोलते, माहितीये ना तुम्हाला? इग्नोर इग्नोर इग्नोर. मूर्खा, भानावर आहे, भानावर आहे. मूर्खा, आपण सुशिक्षित माणसं आहोत ना. घराची वाट लावेल. बाहेर काढ त्याला, बाहेर काढ. बाबा वाचा, बाबा वाचा, वाचा बाबा. रिंबट स्वाहा, रिंबट स्वाहा, रिंबट स्वाहा. रिंग 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 रिंग. मिठू भाऊ बसो बसो. रिंबट स्वाहा, रिंबट स्वाहा, रिंबट स्वाहा, रिंबट स्वाहा, रिंबट स्वाहा. बाबाचा चमत्कार वाईट शक्तीला करतो हद्दपार. सॉरी सर, सॉरी. काय करताय तुम्ही इथे मिस मधुमालती? असं न विचारता तुम्ही आत आलात. सॉरी सर, तुमचे हात दुखतायत का? थांबा मामा आणते. मिस मधुमालती, एक्सरसाइज आहे ही मिस मधुमालती. एक्सरसाइज? अच्छा, हात बारीक होण्याची एक्सरसाइज आहे. हात बारीक होण्यासाठी मी का? मिस मधुमालती, पॉझिटिव्हिटीची एक्सरसाइज आहे ही. अच्छा अच्छा. काय कळलं तुम्हाला अच्छा अच्छा म्हणण्यासारखं? तुम्ही सांगा ना सर. पॉझिटिव्हिटीची एक्सरसाइज. आता त्या मिस गौरी आल्या होत्या ना, त्यांनी मला सांगितलं. पॉझिटिव्हिटीची एक्सरसाइज म्हणजे असे हात ठेवायचे, डोळे बंद करायचे, दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा, आणि मग आपल्याला मनापासून जी गोष्ट व्हावी असं वाटतंय त्या गोष्टीचा एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह विचार करायचा. आणि खरं तर मनात ती गोष्ट ऑलरेडी झाली असा विचार केला की बरोबर एक हात तुमचा खाली जाणार, आणि तो हात जर तुमचा पॉझिटिव्ह. मिस मधुमालती, काय चालू आहे? का मी एक्सप्लेन करतोय तुम्हाला हे सगळं? सर सर 2 मिनिटं थांबा, झालं होतं हे बघा. मिस मधुमालती, एक काम करा, ही एक्सरसाइज तुम्ही बाहेर जाऊन करा. जा, तुमचं काही काम आहे इथे? अय्या हो, सही हवी होती. श्वास घ्यायचा, डोळे बंद करायचे, एक हात खाली एक हात वर. मिस मधुमालती, बाहेर जाऊन करा प्रॅक्टिस. सर, चिडचिड कमी होण्याची एक्सरसाइज आहे का? आउट.